पाहूया पुढची एक मोठी बातमी आहे। चाकण एमआयडीसी मधल्या समस्यांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। या समितीवरती पोलीस आयुक्त, सीईओ, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी असणार आहेत। 14 जणांच्या उच्चस्तरीय समितीचं अध्यक्षपद पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे राहील। रस्ते दुरुस्ती, वाहतुकीची कोंडी, वाहतूक व्यवस्थापन या सगळ्यासाठी ही समिती काम करेल। उद्योग तक्रार निवारण कक्ष गठीत करण्याचा देखील शासन निर्देश जारी करण्यात आला आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत एक कोऑर्डिनेशनची कमिटी केली आहे। वेगवेगळे डिपार्टमेंट्स त्याच्या अंतर्गत दिले आहे आणि त्याला आम्ही एक लक्ष दिलेलं आहे की त्यांनी संपूर्ण प्लॅन तयार करायचा, रिसोर्सेस उपलब्ध आहेत त्याचा वापर करून या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट दूर करायचं आणि ज्या अपेक्षा उद्योजकांच्या आहेत त्या कमीत कमी वेळात पूर्ण करायच्या याकरता ही कमिटी केली आहे। केवळ चाकणच नाही तर पुण्यातल्या इतरही इंडस्ट्रियल एरियाजमध्ये ही कमिटी लक्ष घालेल आणि पुढच्या टप्प्यामध्ये इंडस्ट्रियल टाउनशिप ॲक्टच्या अंतर्गत या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था तयार करून त्या माध्यमातून इथल्या सगळ्या सोयी निर्माण करण्याचा शासनाचा उद्देश आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे आज चाकणच्या दौऱ्यावरती आहेत। पायाभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी यासोबतच अनेक समस्यांमुळे चाकणमधल्या 20 कंपन्या या सध्या स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे हे आज चाकणचा दौरा करतायत। हुंडाई चौक, वासुली फाट्यासह परिसराची आदित्य ठाकरेंनी पाहणी केली तर उद्योजकांशी देखील ते संवाद साधणार आहेत। जनतेशी संवाद साधतायत, लोकांशी। पहिली गोष्ट म्हणजे 20 कंपन्या तर आपल्याला आत्ता दिसतात समोर। अजून अनेक कंपन्या आहेत ज्यांना इथून पुढे जायचंय, बाहेर जायचंय आणि ह्याचं कारण एकच आहे, हे आपण इंडस्ट्रियल एरियामधलं इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स बघत आहोत। म्हणजे आपण मुंबई नाशिक हायवे घेतला तर भिवंडी, मुंबई पुणे घेतला तर हे सगळे रस्ते आहेत। सगळे जे इंडस्ट्रियल एरिया आहेत तिथे इंडस्ट्रियल कोलॅप्स होत आहेच। पण मुख्य गोष्ट दुसरी ही पण आहे की इंडस्ट्री खात्यामध्ये काही काही असे लोक आहेत ज्यांना त्यांच्या घरी 3-3 वेळा वेगळा टोल भरायला लागतोय आणि हा देखील मोठा विषय आहेच। माझ्या कानावर जे येतं, जे काही इंडस्ट्रीचे लोक मला सांगत असतात, एमआयडीसी मध्ये प्लॉट घ्यायला लागलं तर 1500 रुपये पर स्क्वेअर मीटर इथपासून हा रेट सुरू होतोय। एक्सप्रेस टावर मध्ये कोणाचं ऑफिस आहे, कोण बसतं तिथे, इतर कोण परिवारातलं बसतं का, हा देखील मुख्यमंत्र्यांनी जरा विचार करावा आणि माहिती काढावी। दरम्यान चाकण एमआयडीसी मध्ये अनेक नेते मंडळी दौरे करतायत। रोहित पवार यांच्यानंतर आज आदित्य ठाकरे यांनी देखील चाकणमध्ये पाहणी केली। उद्या उद्योग मंत्री उदय सामंत देखील चाकणमध्ये असतील। या सगळ्या पार्श्वभूमीवरती चाकणमध्ये आता डागडुजीला सुरुवात झाली आहे। चाकण तळेगाव रस्त्यावरच्या खड्ड्यांची सध्या डागडुजी सुरू झाली आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सध्या पुण्यातील चाकण परिसरात आहे। चाकण एमआयडीसीतील 20 ज्या कंपन्या आहेत त्यांनी इथून स्थलांतर करण्याचे संकेत दिलेले आहेत, तशी तयारी देखील दर्शवली आहे। मात्र त्या तयारीचं कारण इथल्या सगळ्या रस्त्यांवरचे खड्डे आणि एमआयडीसीच्या आतील जे काही सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध नाही आहेत। महत्त्वाचं म्हणजे हे खड्डे आणि येतानाचा जो रस्ता आहे तोही नीट नाही आहे। हे सगळी कारणं देऊन, मूलभूत कारणं देऊन या सगळ्या 20 कंपन्यांनी स्थलांतर करवण्याचं ठरवलं आहे आणि तशा पद्धतीची त्यांनी तयारी देखील सुरू केलेली आहे। आपण जर बघितलं तर पुण्यातल्या चाकण एमआयडीसी मध्ये विविध प्रकारच्या कंपन्या आहेत। साधारण लाखो लोक या ठिकाणी काम करतात, त्यांचा रोजगार या ठिकाणी आहे। मात्र याच कंपन्या जर बाहेर गावात गेल्या किंवा बाहेर पुण्याच्या बाहेर गेल्या तर या कर्मचाऱ्यांचं काय होणार, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यामुळे हा जेव्हा संकेत देण्यात आले तेव्हा या सगळ्या परिसरात नेते मंडळींनी पाहणी करायला सुरुवात केली। काल रोहित पवार या ठिकाणी आले होते आणि आज आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी येणार आहेत। आणि त्याच्या आधी आपण जर बघितलं तर हा जो चाकण तळेगाव महामार्ग आहे, या चाकण तळेगाव मार्गावरचे आता सध्या गड्डे आहेत ते बुजवले जात आहेत, डागडुजी केली जाते आणि हा रस्ता नीट करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे। नेते मंडळी दरवेळी असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा येतात, वेगवेगळ्या सोयी सुविधा सांगतात, आदेश देतात, मात्र या आदेशाचं पुढे काही होत नाही असं सगळं इथल्या नागरिकांचं, इथले जे काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। उच्चस्तरीय समिती देखील या सगळ्या प्रकरणी गठीत करण्यात आली आहे। ही नेमकी काय करते आणि या सगळ्यांचा प्रश्न नेमका सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।